नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग 51। रमण आणि सोनाली देवदर्शन करून आले। आत्याचाही राग मावळला होता म्हणून रमण खूप खुश होता। आता थंडी खूप वाढली होती। घरी आल्या आल्या तो सोनालीला म्हणाला, सोनू छान चहा बनव, आपल्यासाठी मस्त आलं घालून। अहो आता जेवण करूनच आलो ना आपण, मग चहा कशाला अजून? झोपायची वेळ झाली की आता? आणि तो हसत म्हणाला, झोपायची नाही, जवळजवळ झोपायची वेळ झाली असं म्हण। आणि सोनाली हसायला लागली आणि मनात म्हणाली, कधी सॉरीचा वात्रटपणा कमी होईल काय माहीत। आणि तो म्हणाला, अजिबात नाही, माझा वात्रटपणा कधी संपणार नाही, उलट आता तो वाढणार आहे। सिनियर आहे मी आता घरात। हो पण सिनियर रमणराव, तुमचा हा वात्रटपणा ज्युनियर रमणराव ऐकतोय बरं का, आणि त्यानेही तुमचं शिकून तसाच वात्रटपणा केला तर? अगं मग करू दे की, बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा, ही मन उगीच नाही आपल्याकडे। काय तो अभिमान रमणराव स्वतःचा धन्य आहेत। असं म्हणून सोनाली म्हणाली, खरंच हे पिल्लू पण असंच बापासारखं वात्रट झालं तर बापरे। आणि असं म्हणून ती आताच दमल्यासारखी झाली होती। आणि मग तो म्हणाला, ए सोनू, फक्त एक कप प्लीज, तुझ्या हातचा चहा पिला ना की सगळा कंटाळा गायब होतो बघ। बास बास हां, पुरे आता, मस्का नका मारू म्हणत तिने लगेच कपडे बदलून फ्रेश होऊन आधी त्याच्यासाठी चहा ठेवला आणि मग तो फ्रेश व्हायला गेला। आणि फ्रेश होऊन नुकताच बेडवर हातपाय पसरून पालथा पडला आणि इतक्यात प्रीतीचा फोन आला। त्याने फोन घेतला आणि म्हणाला, बोल ग, काय म्हणतेस, तब्येत ठीक आहे ना तुझी? हो छान आहे मी, पण दादू तुला माझी आठवण येत नाही का रे? 2 महिने झाले तू अजिबात मला पूर्वीसारखा फोन करत नाहीस। मी केला तरच फक्त बोलतोस। आणि रमणच्या लक्षात आलं, खरंच की सोनाली प्रेग्नेंट आहे हे कळल्यापासून त्याने प्रीतीला फारसा फोन केला नव्हता। आणि अजूनही प्रीतीला सोनाली गरोदर आहे हे सांगितलंही नव्हतं, कारण चोर ओटी भरायच्या वेळेसच सांगूया असं त्यांनी ठरवलं होतं। आणि प्रीती त्याच्याकडे लाडातच त्याची तक्रार करत होती आणि तिची समजूत घालत रमण म्हणाला, आता तू आणि तुझी वहिनी दोघींचे किती छान मेतकूट जमले की नाही? मग मलाच तुम्ही विचारणार झालात, दोघींचं चाललेलं असतं गुप्तगू। उलट मीच तक्रार करायला हवी तुम्हा दोघींची, असं नाही, अजून उलट तुझ्यापेक्षा सोनाली वहिनीच माझी जास्त काळजी करते आणि मला सारखी फोन करते। आणि तो म्हणाला, अगं व्याप खूप वाढलेत ग, कामही वाढले आहे, त्यामुळे पूर्वीसारखा वेळ देणं आता नाही जमत। पण तू छान आहेस ना, मग कशाला उगीचच सारखा सारखा फोन करून तुझ्या संसारात ढवळाढवळ करत बसू? नाहीतर तुझा नवरा म्हणेल साला सारखा सारखा फोन करून त्रास देतो। आणि प्रीती हसायला लागली, ये असं नाही हां, उलट ते तुझा खूप आदर करतात। आणि आता मात्र प्रीतीने रमण देखत अजयला आहो जाहो केलं, आधीसारखी चुकली नाही। आणि म्हणाली, दादू वहिनीला फोन दे ना। का ग, इतक्यातच भरलं का पोट तुझं? इतकंच बोलायचं होतं का माझ्याशी? म्हणून मी तिला फोन करत नाही, जेव्हा बघेल तेव्हा वहिनी वहिनी असं सुरू असतं तुझं। दादूची आठवण तुलाच नाही येत आणि वरून माझीच तक्रार करतेस। आणि प्रीती म्हणाली, तू दे ना वहिनीकडे फोन। बरं बाई देतो, असं म्हणत तो बेडवरून उठला आणि सोनाली त्याच्यासाठी चहा घेऊन आली। हा घ्या चहा, इतक्या उशिरा कोण चहा पितं काय माहीत, असं ती वैतागत म्हणाली। आणि तो म्हणाला, मी पितो ना, आपण आहेच सर्वात हटके, असं म्हणून त्याने तिला प्रीती बोलते म्हणत फोन दिला आणि तिच्या हातातून चहाचा कप घेऊन रुबाबात पीत बसला। बोल ग प्रीती, कशी आहेस? ठीक आहे मी वहिनी, पण तुला आणि दादूला डोहाळे जेवणाचं आमंत्रण द्यायचं होतं म्हणून फोन केला। हो का? अरे वा, कधी आहे ग? 3 दिवसांनी आहे, दोघेही या। म्हणजे काय, येणारच आम्ही दोघे। आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारत तिने फोन ठेवला। का ग, काय म्हणत होती प्रीती? अहो तिचं डोहाळे जेवण आहे 3 दिवसांनी म्हणून बोलावलं होतं आपल्याला। हो का? पण सोनू, मला जमेल की नाही कुणास ठाऊक? आणि सोनाली त्याच्यावर चिडून म्हणाली, असं नाही हा, तुम्ही तुमची कामं संपवा, नाहीतर पुढे ढकला, आपण नाही गेलो तर तिला काय वाटेल? जायचं नाही असं कुठं म्हणालो का मी? लगेच अंगावर काय ग येतेस तू? मारक्या म्हशीसारखी
ती म्हस तर तुम्ही बैल, ती अशी म्हणाली आणि रमणराव खूप हसायला लागले. आता काय झालं हसायला, सोनाली म्हणाली आणि तो हसू आवरत म्हणाला, म्हशीचा नवरा रेडा असतो, बैल कसा असेल? आणि जर असेल तर ते इंटरकास्ट मॅरेज असेल. म्हस आणि बैल असं म्हणून पुन्हा हसत होता आणि सोनालीसुद्धा हसून म्हणाली, कठीण आहे बाई यांचं, कसं होणार काय माहीत. आता झालंय की माझं सगळं, लग्न, हनीमून आणि आता बाळसुद्धा होईल. तू नको हा काळजी करू. झालं पुन्हा रमणरावांची गाडी हनीमूनवर घसरणार. म्हणून ती म्हणाली, चला मला झोपायचं आहे, कंटाळा आला आहे फार. घालू का तुझा कंटाळा? पण ती गप्प बसली, काहीच नाही बोलली. आणि तो म्हणाला, का ग बायको अशी गप्प का बसलीस? बोल की काहीतरी. ती तरीही गप्पच होती. तिला आता झोप आली होती आणि त्याला टाळण्यासाठी ती तशी करत होती, कारण प्रवासाने खरंच ती कंटाळली होती. गाडीत बसून बसून पाय दुखत होते तिचे आणि तिला लगेच झोपही लागली. गाढ झोपली होती ती आणि रमणने तिची साडी गुडघ्यापर्यंत वर घेतली आणि तेल लावून तिच्या पायाची मालिश करायला सुरुवात केली. आणि गाढ झोपेतही तिला खूप खूप बरं वाटत होतं. पायाच्या वेदना कमी होत होत्या. एरवी त्याने बोटं जरी लावलं तरी तिला गुदगुल्या व्हायच्या, पण आता त्याच्या स्पर्शाने तिला गुदगुल्या होत नव्हत्या, कारण त्या स्पर्शात खट्याळपणा नव्हता, होतं फक्त निरपेक्ष प्रेम आणि बायकोची काळजी. आणि थोड्या वेळाने रमणसुद्धा तिला मिठी मारून झोपला. सकाळी तो लवकर उठून फॅक्टरीत गेला. आज आणि उद्या त्याने सकाळी कामं उरकायची असं ठरवलं होतं, कारण परवा प्रीतीकडे जायचं होतं. तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता, म्हणून एक दिवस तर तिकडेच जाईल आणि संध्याकाळीही तो रात्री 9 वाजता घरी आला. प्रीतीला 7वा महिना आणि सोनालीला 3रा महिना सुरू झाला होता. तिच्या 3ऱ्या महिन्याचं गिफ्ट रमणला घ्यायचं होतं, पण वेळ मिळत नव्हता आणि आल्या आल्या जेवण करून तो बसला होता. इतक्यात त्याला त्याचा मित्र सचिनचा फोन आला. त्याचं लग्न जमलं होतं आणि 8 दिवसच राहिले होते लग्नाला. लग्न तसं अरेंज मॅरेज होतं, कारण कुठल्या मुलीवर प्रेम करण्याइतपत तो धीट नव्हता, घाबरटच होता. रमणला तर खूपच घाबरायचा, पण अलीकडे थोडा थोडा जास्तच बोलायचा. आणि रमण म्हणाला, का रे, काय म्हणतोस? काय म्हणणार? तू आपला मज्जेत रसगुल्ले खात बसलाय आणि मित्राचं काय पडलं आहे की नाही तुला? जरा विचारपूस करत जा की अधूनमधून. आणि रमण म्हणाला, आता तुला काय झालं? धाड भरली अजून, चांगला खाऊन पिऊन सुखी आहेस की? मग का विवळत आहेस? एकट्याला करमत नाही की काय? हो रे, खरंच आता करमत नाही मला. रात्री झोप लागत नाही, जेवण पण जात नाही, सारखी तीच डोळ्यासमोर दिसते मला. रात्रभर उशीला छातीशी कवटाळून झोपतो मी. असं वाटतं की आता कोणीतरी असावं जवळ, आपला माणूस. मग मला का फोन केलाय? मी काय तुझी बायको आहे का, जी रुसून माहेरात जाऊन बसली आहे आणि तिच्या विरहात तू तळमळत आहेस? आता मी येऊ की काय तुझा रात्रीचा एकांत घालवून तुझं मनोरंजन करायला? साल्या, कसला भंगार मित्र आहेस रे तू? जरा तरी मित्राला समजून घे, त्याला धीर दे. का तुझा धीर खचायला काय झालं आता? लवकर तारीख काढायला सांग की घरच्यांना. कुठपर्यंत नुसता फोटो पाहून झुरत राहशील? आता तिला फोटोतून मिठीत घे पटकन. तुला काय जातंय रे बोलायला? माझ्या घरचे मला शिव्या घालतील. लग्नाचं नाव काढलं तरी मग बस तसाच, तोंडात दात नसतील. तेव्हा काढ तारीख आणि लवकर करायचं नाही लग्न तर जमून कशाला ठेवलं? नुसता फोटो पाहून झुरत बसायला. आणि सचिन म्हणाला, पण आता माझा हा वनवास फक्त 8 दिवसांसाठी आहे बरं का? म्हणजे? रमणने विचारले. म्हणजे 8 दिवस राहिले आहेत लग्नाला. तारीख काढली आहे. तरीच म्हटलं, तुला आज अचानक इतकं रोमॅन्टिक मूडमध्ये यायला कसं काय जमलं? तू प्रॅक्टिस करतोय की काय रोमॅन्टिक व्हायची? तसंच समज हवं तर. आणि रमण म्हणाला, लग्नाची तयारी जोरदार सुरू दिसते मग. हो मग काय चालू आहे. आणि इतक्यात सोनाली बेडरूममध्ये तिचं काम आवरून आली आणि रमण तिला पाहून मुद्दाम म्हणाला, अरे तू का करतोय लग्न? नको करू. मीच लग्न करून पस्तावलो आहे. आता असं वाटतं आहे की उगाच केलं लग्न, सुखातला जीव दुःखात घातला. आता तू तरी शहाणा हो, नको करू लग्न.
आणि सोनाली त्याच्याकडे रागाने बघत होती आणि सचिन मनात म्हणाला, आता तर चांगला बोलत होता, लगेच हा असा का बोलायला लागला? आणि तोही म्हणाला, वा रे वा, तूच किती उतावीळ झाला होता लग्नाला आणि आम्हा कोणालाही न सांगता बोहल्यावर चढला आणि आता मला नको म्हणत आहे का लग्न करायला? बघ बाबा, पुन्हा म्हणशील की सांगितलं नाही म्हणून. मित्र असूनही सावध केलं नाही मी तुला. म्हणजे असं का म्हणतोस तू? मग तू कसं काय लग्न केलं रे? अरे म्हटलं, तुम्हा सगळ्यांना सावध करण्यासाठी लग्नाचा अनुभव असलेला एक तरी मेंबर नको का आपल्या टीममध्ये? म्हणून मीच माझी कुर्बानी दिली आणि लग्न झाल्यावर कळलं की शादी का लड्डू लग्नाआधी जितका गोड दिसतो तितका तो लग्नानंतर नसतो आणि तो खाऊन पश्चाताप होतो, जसा आता मला होत आहे. काय खरंच का असं वाटतं तुला? तू तर किती खुश असतोस वहिनींसोबत. अरे ते फक्त दाखवण्यापुरतं. आता तुला काय सांगू, आता मी लग्न झाल्यावर काय काय करावं लागतं माहीत आहे का तुला? काय काय करावं लागतं? सचिनने विचारलं. अरे पाय दाबावे लागतात, साडीच्या निऱ्या घड्या कराव्या लागतात, केसांचे पुंजके उचलावे लागतात, भांडी घासावी लागतात, चहा करून द्यावा लागतो, गजरे आणून द्यावे लागतात. बघ आता पण पाणी गरम करून ठेवलं आहे भांडी घासण्यासाठी, थंडी पडली आहे ना म्हणून. तुझा फोन आला नाही तर निघालोच होतो भांडी घासायला. आणि सचिन म्हणाला, किती नाटक करतोस रे तू आणि काम करणार आणि कदाचित करशीलही तू काम, पण तुझ्या मर्जीने. आमची वहिनी भोळी भाबडी बिचारी, तिलाच तू त्रास देतोस हो का? आता वहिनीचा पुळका आज सगळ्यांनाच आलेला दिसतोय. सगळ्यांना म्हणजे अजून कुणाला रे? अरे प्रीतीला आणि दुसरं कोणाला? ते पण मगाशी वहिनीचं गुणगान गात होती. पण सगळे हे विसरले आहेत की रमण दादा आहे म्हणून सोनाली वहिनी आहे. रमण असं म्हणाला आणि सोनालीने तर म्हणे रमण दादा आहे म्हणून सोनाली वहिनी आहे. किती कौतुक ते स्वतःचं, असं म्हणून तोंड मुरगळलं. आणि रमण आता बेडवर झोपत त्याला म्हणाला, काय मग नवरदेव, कुठवर आली तयारी आणि बॅचलर पार्टी कधी आहे ते सांग. पार्टी तर देणार आहेच, पण तुझं काही काम नाही. सचिन म्हणाला, का? माझं कसं काय काम नाही? कारण आता तू कुठं बॅचलर आहेस, तू तर मॅरिड आहेस ना, त्यामुळे जे बॅचलर आहेत फक्त त्यांच्यासाठी पार्टी असणार आहे. काय रे हरामखोर, मला सोडून तू पार्टी करणार का? तू करून तरी बघ. नाही तुला बोहल्यावर चढून तुडवला तर रमण नाव नाही लावणार. बरं बाबा, सांगतो तुला पार्टीचं, पण काही मदत करशील की नाही, का नुसती पार्टी मागतोय? बोल, काय मदत करू सांग, काय काय करायचं आहे? आणि सचिन म्हणाला, तसं सगळं झालं आहे, खरेदी वगैरे, पण फक्त आता नवरा नवरीचे कपडे काढायचे तेवढे बाकी आहेत आणि ते उद्या काढणार आहे. रमण काय असं मोठ्याने ओरडत बेडवरून उठून बसला. काय? सोनालीला तर वाटलं आता यांना काय झालं इतकं ओरडायला. सचिनही म्हणाला, का रे आता काय झालं इतकं ओरडायला? आणि रमण म्हणाला, तू आता काय म्हणालास की नवरा नवरीचे कपडे काढायचे राहिले आहेत? हो. सचिन म्हणाला, मग त्यात काय एवढे? अरे गाढवा, लग्नाआधीच कसं काय काढणार नवरा नवरीचे कपडे? तुला काय इतकी घाई झाली आहे का? लग्न तरी होऊ दे आधी. आणि सोनालीला कळलं की त्याला काय म्हणायचं होतं आणि तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, कठीण आहे, महाकठीण आहे रमणराव सुधारण. आणि सचिन म्हणाला, रमण किती हलकट आहेस रे तू, जरा तरी लाज वाटू दे आहे का? आता तूच म्हणालास की नाही, मी काहीतरी म्हणालो का? बरं बाबा ते जाऊ दे, पण तू ये ना माझ्यासाठी कपडे सिलेक्ट करायला. तुझा चॉईस खूप छान आहे ना? हो ना. बघ, असं तुला वाटतं रे की माझा चॉईस खूप छान आहे, बाकी कोणाला असं वाटत नाही ना? पण रमण सोनालीकडे बघत म्हणाला आणि तिने डोळे मोठे केले. तसा घाबरण्याचे नाटक करत रमण म्हणाला, हो हो येईन की मी, आणि आपण काढू हा तुझे कपडे, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि लग्न कोणाकडे आहे रे? रमणने विचारले. सचिन म्हणाला, लग्न मुलीकडे आहे, त्यांच्या गावात सगळा खर्च तेच करणार आहेत, कारण लग्न घरीच आहे, तेही त्यांच्या दारात. आणि रमण म्हणाला, हो का? मग तुझा सासरा तुला घोडा लावणार आहे की नाही? असं रमण म्हणाला. आणि सोनाली पोट धरून हसत सुटली. आणि सचिन म्हणाले, एक गाढवा,
ठेव आता फोन, उगाच तुला फोन केला त्यापेक्षा मीच काढतो माझे कपडे. आणि रमण म्हणाला, मग नवरीचे कपडे पण तूच काढ, आम्ही नाही येत तिकडे. आणि सचिन म्हणाला, नकोच येऊ, लग्नाला पण नको येऊ अजिबात. आणि रमण म्हणाला, असं कसं, तुला तुझ्या सासऱ्याने कसला घोडा लावला आहे हे बघायला नको का, मी येणारच. आणि सचिनने नालायक हलकट म्हणत फोन ठेवून दिला. आणि सोनाली आता रमणच्या गळ्यात पडून खूप खूप हसत होती. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.